सुभाष डळे अर्थात दाजी यांचे इथे आगमन झालेलं आहे। आम्ही मंडळातर्फे दाजी यांचं सहर्ष स्वागत करतो। गाडी अर्थात कॅप्टन ला विनंती असणार आहे वडपाय संघाच्या प्लेयर काउंट करा जरा तुमचे। यांचं इथे आगमन झालेलं आहे। दाजी यांचं आम्ही मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय। या स्पर्धेसाठी अत्यंत महत्त्वाचं योगदान असलेले आपण पाहतोय सुभाष दाजी यांचं इथे आगमन होत असताना पाहायला मिळते। आजच्या दिवसातील सेकंड मॅच आपण पाहतोय। एकीकडे संतोष महाडिक पुरस्कृत जावटे आणि त्यांच्या अगेन्स्ट वडपाय संघ पाहायला मिळतोय। स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय पप्पू बाईत कोलाडचा हा खेळाडू आणि नेहमीच आक्रमकतेने खेळणारा पप्पू बाईत पाहायला मिळतोय स्ट्रायकिंगला। आणि त्याच वेळी आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंगला तौफिक पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय। वडपाय संघाचा 12वा खेळाडू आला नाहीये। विजय घाणेकर पाहायला मिळतोय। तळेखार मुरुडचा हा खेळाडू पाहायला मिळतोय आणि मुंबईमध्ये सुद्धा अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीने गाजवणारा विजय घाणेकर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये। विजयचा पहिला चेंडू खोट टप्प्याचा त्याला खेळून काढले मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला चेंडूवरती आणि चांगल्या पद्धतीने चेंडू फील्ड सुद्धा केलाय। ही मॅच खऱ्या अर्थाने दमदार होणार यात कोणतीही शंका नाहीये। विजय घाणेकर बद्दल बोलायचं तर अनेक स्पर्धा मग मुंबईमध्ये असतील त्याच वेळी मुरुडमध्ये असतील रोहामध्ये असतील त्याने अनेक स्पर्धा आपल्या कामगिरी गाजवल्यात। तोच विजय घाणेकर पाहायला मिळतोय आणि त्याच्या समोर आता मात्र तौफिक परदेशी पाहायला मिळतोय। पाहूया तौफिक परदेशी आता या मैदानावर कशा पद्धतीने कामगिरी करणार त्याचा परफॉर्मन्स येते कशा पद्धतीने होणार। षटक क्रमांक पहिला चालू आहे पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विजय याने एक धाव खर्च केली। अगदी चांगल्या पद्धतीने या मॅचचा चालू झालेला शुभारंभ सुद्धा आपण पाहिलाय। तौफिक परदेशी पाहायला मिळतो आता बॅटिंग करण्यासाठी। स्ट्राइक चेंज झाली होती राईट एम अराउंड द विकेट। हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी खराब स्वरूपाचा पाहायला मिळतोय। विजयला लेन अद्याप सापडलेली नाहीये कारण पहिला चेंडू सुद्धा अगदी त्याने टाकलेला खराब पद्धतीचाच होता परंतु आता मात्र योग्य लेंथ वरती विजयाला मारा करावा लागेल। सुभाष शेठ दळवे अर्थात दाजी यांना विनंती असणार आहे दीपक शेठ जाधव यांचं अग्राचं निमंत्रण तुम्हाला आहे। आपण त्वरित आमच्या समन कक्षामध्ये आसनस्थ व्हायचं आहे। धाव फलकावरती आपण पाहतोय 2 धावा पाहायला मिळतात। षटक क्रमांक पहिला चालू आहे। हा प्रोफेसर जरा 1 मिनिट थांबायचं माझ्यासमोर इथे आहेत दाजी की आज त्यांच्या कृपेमुळे हे आज सुंदरसं असं मैदान पाहायला मिळतोय आणि त्यांचे हे आशीर्वाद त्यामुळे आज इथे एक भन्नाट आणि हॉरिझॉन्टल मैदान इथे पाहायला मिळतोय। त्यांच्या प्रत्येक आशीर्वाद प्रत्येक नवीन येणाऱ्या पिढीच्या संघर्षासाठी झटलेले आहेत म्हणूनच पुन्हा एकदा त्यांचे एक नवीन कल्पना आहे की या मैदानावरती नाईट टुर्नामेंटचं आयोजन करता आहेत। तर मी दाजींना विचारू इच्छितोय की दाजी पुढचा तुमच्या डोळ्यामध्ये जो संकल्प आहे तो कशा प्रकारे असेल। आता हा आपण पालकमंत्री चषक दीपक शेठ यांनी आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर मी आमदार अनिकेतभाऊ तटकरे यांच्या आमदार चषक म्हणून नाईट मॅचेस पुढच्या महिन्यामध्ये
15 एप्रिलच्या अगोदर ठेवण्याचा माझा निश्चय आहे आणि तो मी त्यासाठी मला बाळा बाबळे, दीपक शेठ यांची सर्वांचीच मदत लागेल. आणि आज हे आजच्या ठिकाणी जे आज पालकमंत्री चषक आहे त्या चषकाला आज आता पॅकरचा दिवस असल्यामुळे अजून पब्लिक जमेलच. सर्व टीमला मला एक आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही चांगला खेळ करा आणि एक चांगले बॅट्समन, चांगले फिल्डर, चांगले गोलंदाज बना आणि आपल्या रायगड जिल्ह्याचं नाव रोशन करा. खरोखर आज दीपक शेटने एक वेगळा असं एक नंदनवंदन असं म्हणता येईल की या ठिकाणी आज अजून मला पाहिजे तशी परिस्थिती दिसत नाहीत, पण मला वाटतं ही दुसरी मॅच चालू आहे. चौथी मॅच जेव्हा पूर्ण होईल त्याच्यानंतर पब्लिक अजून भरपूर जमेल आणि एक लोकांना एक बघण्यासाठी असं स्टेज जायचं निर्णय आहे खूप. आणि त्याचबरोबर सर्व टीमला माझ्या खूप खूप अशा शुभेच्छा. चांगला खेळ करा आणि आपलं नाव रोशन करा. धन्यवाद. नक्कीच माझ्यासोबत बाळासाहेब पण आहे. तर बाळासाहेबांना विचारलं की गेले 4 दिवस या मैदानावरती प्रेक्षक पाहायला मिळाले, परंतु आज सुट्टीचा दिवस आहे आणि हा आजचा शेवटचा दिवस या पालकमंत्री चषकाचा असल्या कारणाने इथलं हे आयोजन आणि इथली जी सिस्टम अँड कस्टम आणि इथली डिसिप्लिन याबद्दल बाळासाहेब आपण 2 शब्द व्यक्त करायचे. श्री दीपक शेठ जाधव मित्रमंडळ घोटवल तसेच या माणगाव ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष देखील आहेत. ते नेहमीच मुलांसाठी त्यांची धडपड असते का यंग ब्रिगेड मुलांना जास्तीत जास्त खेळण्याची कशी संधी देता येईल. मग तो कबड्डी असू द्या, मैदानी खेळ कबड्डी असू द्या, या सगळ्या गोष्टीमध्ये ते अग्रेसर असतात आणि असं हे भव्य दिव्य मैदान एक इथं शेती होती. जर याला जर 15 दिवसाची पूर्वी जर आपण जर पाहिला असता, या क्रीडाप्रेमी किंवा यूट्यूबच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो, तर जवळजवळ 8 ते 10 फुटाची इथं ही कसईचा हा प्रकार जो आहे गवताचा तो वाढला होता. याच्यामध्ये पंकजजी येलकर असतील, हरीशजी गजमल असतील, त्यांच्या असोसिएशनचे सहकारी, त्यांच्या गावातील टीम यांनी अफाट मेहनत घेतली आणि ह्या कडकडच्या उन्हामध्ये उभे राहून हा मैदान त्यांनी हा खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तशी वारंवार या विकेट जर पाहिल्यात तर ही फलंदाजासाठी अगदी अनुकूल, तशीच गोलंदाजाची सुद्धा अनुकूल अशी बघितले. कारण का जर बोला हाय स्कोरिंग सुद्धा इथं मॅचेस झालेले आहेत आणि लो स्कोरिंग सुद्धा मॅचेस झालेले आहेत. त्याच्यामुळं प्रत्येक सामन्यामध्ये रंगत चढते. आणि जर खेळाडूंबद्दल जर सांगायला गेलो तर ग्रामीण खेळाडूंना या माणगाव विभागातील, रोहा विभागातील, लोणेरा विभागातील अशा ग्रामीण पोरांना इथं जास्त प्राधान्य दिलेलं आहे खेळाचं. इथे आपण वारंवार बघतोय की आपले ग्रामीण पोरं खेळायला दिसतात आणि हे खूप कमी ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतो. व्यावसायिक क्रिकेटर येतात, खेळतात, बक्षीस घेऊन जातात, परंतु इथल्या पोरांना एवढं मोठं स्टेज उपलब्ध करून देणं हे फक्त दीपक शेठ जाधवच करू शकतात, दाजी दलवी करू शकतात किंवा त्यांचं मंडळ करू शकतात. आणि आज हा स्पर्धेतला 4था दिवस आहे. मात्र सर 4थ्या दिवशी ही ओपनची स्पर्धा आहे, सगळीकडे मॅचेस चालू आहेत, जवळजवळ 5-5 लाख, 6 लाख, 7 लाख अशा. तसं खेळाडूंना प्रत्येक ठिकाणी वेळ देताना येत नाही. तरी सुद्धा जरी ग्रामीण संघ खेळत असते तरी ग्रामीण संघाच्या खेळाडूंना एक व्यावसायिक खेळाडूंबरोबर खेळण्याचा मोठा अनुभव भेटतो आणि त्याच्यातूनच आपले मोठमोठे खेळाडू तयार होतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. नक्कीच याच्यानंतर वैष्णवी कोळाड असेल, त्याच्यातून पुन्हा संघातले राजेश सोरडे असेल, योगेशजी पेनकर असेल, त्यांचे सहकारी असतील, अशी चांगली टीम आलेली आहे. नक्कीच त्यामार्फत प्रेक्षकांचा देखील मनोरंजन होईल असं मी तुम्हाला या ठिकाणी ठामपणाने सांगतो. आणि अलिबाग संघ आहे ते सुद्धा क्वालिफाय. आशीर्वाद जे प्रसाद पाटील यांचा संघ आहे, स्पोर्ट वर्से जो राकेश पडवळ आमचे मित्र आहेत त्यांच्या मुलीचं नाव मला असं वाटतं स्पोर्टचं दुकान आहे, त्यांच्या नावाने ती एंट्री केली आहे. त्यांच्यामध्ये 5 आयकॉन दिले आहेत. ऑलरेडी क्रिकेट हा अलिबागमध्ये मोठा षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झाले आणि पहिल्या षटकानंतर 15 धावा लागल्यात. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय कुणाल्याच्या माध्यमातून आणि आपण नुकतंच ऐकलं की दाजी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी नाईट स्पर्धा याच मैदानावर पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय
तब्बल 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक सेकंड चालू आहे आणि बॅटिंग मार्क वरती आपण पाहतोय कोलाड विभागातील अत्यंत दर्जेदार बॅटिंग साठी ओळखला जाणारा पप्पू बाईत पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी खुलात करण्याचा प्रयत्न होता. अलॉंग द कार्पेट या चेंडूला खेळले लॉंग यंदा क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे या चेंडूवर मिळेल केवळ सिंगल धाव. संघाची धाव संख्या 1 ने उंचावते आणि धाव फलकावरती आता मात्र आपण जर पाहिलं तर 17 धावा लागलेल्या पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय डावाची पायाभरणी ते पाहायला मिळते. फाउंडेशन अगदी अफलातून रचले आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मोठं लक्ष त्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट केला, रिव्हर्सचा फटका क्रिकेटमध्ये लागला तर अबाद नाही तर बर्बाद या पद्धतीने ओळखला जातो. इथे मात्र आपण जर पाहिलं तर रिव्हर्सच्या फटक्यावरती 1 धाव नक्कीच मिळते चेंडूवर. संघाची धाव संख्या 18 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात, जेथे ओव्हर क्रमांक सेकंड चालू आहे. हा चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट. पप्पू बाईत याचं फर्निचर डिस्ट्रॉय करणारा चेंडू. पप्पूला जावं लागल बॅक टू द पवेलियन. 1 more wicket down for संतोषजी महाडिक 11. मैदानावरती आपण पाहतोय दुसरा हादरा बसलाय संतोषजी महाडिक पुरस्कृत झावटी या संघाला. धाव फलकावरती सन्माननीय श्री किशोरजी मालुसरे अर्थात तात्यांना विनंती असणार आहे, आपण आमच्या व्यासपीठावरती आसन व्हायचं आहे. वैष्णवीलन कोलाड संघाचे पॅकअप 18 ऑन द बुट. कुणाल आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना ओहो क्या बात आहे. मुवमेंट आपण पाहिली चेंडूला अगदी आंतरराष्ट्रीय पद्धतीने हा गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. स्लोवर वन, त्यामध्ये कट आणि फलंदाजाला बुचकळत आणि संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न कुणालकडनं पाहायला मिळतोय. परंतु यावेळी आपण पाहतोय कुणाल ट्रॅक वरती आलाय आणि कुणाल मात्र या षटकामध्ये अगदी दैदिप्यमान अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये विजयने 14 धावा खर्च केल्या, पण त्यानंतर त्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज कुणाल याने आपला क्लास, आपला दर्जा दाखवून दिला आणि फक्त 4 धावांचा षटक त्याने टाकले. त्यामुळे आता मात्र जर आपण पाहिलं तर 2 षटकाच्या खेळानंतर 18 धावा धाव फलकावर लागल्यात आणि निश्चितपणे आता मात्र मॅच रंगात त्यांना पाहायला मिळते. पप्पू बाईतला या षटकामध्ये त्रिफळाचित केलं होतं आणि त्यानंतर आपण पाहिलं धावांची गती, धावांचा वेग मंदावलेला पाहिलं आणि आता शेवटच्या 3 षटकांचा खेळ पाहूया कशा पद्धतीने होणार. तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. एटीन ऑन द बुट. 18 धावा आपण संतोषजी महाडिक जावट्या संघाच्या पाहतोय. अनिकेत देशमुख पाहायला मिळतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आता अनिकेत देशमुखने हा खेळाडू कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. कुणाल याने अगदी अफलातून आणि अभूतपूर्व अशा पद्धतीने गोलंदाजी केली होती दुसऱ्या ओव्हरमध्ये. राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस होती, खूप मोठी चूक केली. फुलटॉस म्हणजे फलंदाजाला बर्थडेचं गिफ्ट. हे गिफ्ट स्वीकारले आणि फलंदाजाने धाडल्या चेंडूला डिप स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांचा आणि दणदणीत असा षटकार. आणि आपण पाहते विवेक बाईत पाहायला मिळतो बॅटिंगला. पहिला चेंडू होता अनिकेत देशपांडे याचा अगदी स्लॉट मध्ये आणि त्याला फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये. आणि इथे मात्र आपण पाहतोय लॉफ्ट गेला डाऊन द
बॉल आपण पाहतोय फिल्डर आलाय त्याने टिपलाय झेल फलंदाजा जावं लागेल तंबूत परत. अफजल 11 श्रीवर्धन संघाचे संघ मालक आपण पंकज येलकर यांच्याशी संपर्क करायचा आहे. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा लागल्या 24 आणि फलंदाज क्रमांक 3 बाद झालाय. त्यानंतर आपण पाहतोय आता बॅटिंग साठी येतोय पराग खोत. मुरुडचा सुलतान म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं असा पराग खोत आता बॅटिंगला गेलाय. पाहूया पराग खोतची बॅटिंग ते कशा पद्धतीने असेल. 24 ऑन द पिच. 24 धावा धाव फलकावरती लागलेल्या पाहायला मिळतात. सौरभ आणि पराग खोत अशी जोडी मात्र मैदानावरती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अगदी संमिश्र असं चित्र पाहायला मिळते पहिल्या 3 षटकाच्या खेळानंतर, कारण मोठे फटके सुद्धा आलेत आणि विकेट सुद्धा पडल्यात. आणि आता जर आपण पाहिलं तर पराग खोत स्ट्रायकिंग एंडला आलाय. मुरुडचा सुलतान म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं आणि अनेक दर्जाच्या मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव परागच्या पाठीशी आहे. तोच पराग पाहायला मिळतो आता अगदी स्ट्रायकिंग एंड वरती. पहिल्या दिवशी परागने आपल्या ग्रामीण संघामार्फत खेळत असताना अगदी अफलातून बॅटिंग केली होती याच मैदानावरती. हा चेंडू परागने ठोकलाय डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स अ बिगी आउट ऑफ द पार्क फॉर 6 रन्स. पराग मात्र आपण पाहतोय बॅटिंगला गेल्या गेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकतोय. हा चेंडू लाईन चेक करतायत पंच आणि पंचांकडून इशारा आलाय चेंडू आहे एक्स्ट्रा. हे आहे दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही गोलंदाजांवरती, कारण या आधीच्या चेंडूवरती षटकार लागला आणि त्यानंतर गोलंदाजीची बदललेली लेंथ आपण पाहिली. एक वेगळ्या पद्धतीचं मानसिक दडपण, परंतु थोडा पेस कमी केला होता यावेळी चेंडूचा आणि त्यामुळे पराग मात्र आपण पाहिलं चेंडूला मिडल करू शकला नाही या चेंडूवर. या चेंडूवर लेग बायच्या रूपात ही धाव आली असं पंच सांगतायत आणि धाव फलकावरती धावा लागल्यात तब्बल 32 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. 32 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. पुढील चेंडू गोलंदाज अनिकेत देशमाने याचा आणि सौरभच्या बॅटमधनं सुद्धा अगदी तडाखेबंद स्ट्रोक ऑन द बाउंड्री लाईन आपण पाहतोय. चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत सिंगल अगदी आरामात कंप्लीट केले. दोन्ही फलंदाज आपण पाहतो आपले स्ट्राईक रोटेट करताना पाहायला मिळतात. संघाची धाव संख्या अगदी चांगल्या पद्धतीने आता उंचावताना पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती धावा चांगल्या पद्धतीने येत आहेत. राईट मोर द विकेट. अनिकेत देशमानेचा हा चेंडू पराग खोत पूर्णतः बीट झाला होता, परंतु मागील क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती होता, अन्यथा परागची कॅच सुद्धा होऊ शकली असती. संघाची धाव संख्या आपण पाहतो एक ने उंचावते आणि धाव फलकावरती 35 धावा लागल्यात. षटक क्रमांक 3 संपूर्णत आले. ड्रिंक्स ब्रेक आहे आणि जोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक असेल तोपर्यंत घेऊन जातो डीजे मास्तर.
मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये 34 धावा पाहायला मिळतात. पहिल्या 3 षटकांमध्ये अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघाने दाखवलाय. दोन्ही संघाची कार्यशैली अगदी चांगली पाहायला मिळाली. ओहो, क्या बात है. अगदी फलंदाजाला चकवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडू कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाजाकडून आणि गोलंदाज कुणाल मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये अत्यंत दर्जेदार पद्धतीची गोलंदाजी करतोय. याच कुणालने दुसऱ्या ओव्हर मध्ये अगदी टिचून मारा केला होता आणि त्यावेळी सुद्धा त्याने त्याच्याकडे असलेलं व्हेरिएशन, त्याच्याकडे असलेलं वैविध्यता पुन्हा एकदा आपण विश्रांतीनंतर वळतोय मैदानाकडे, जिथे पराग खोत पेटून उचला आणि परागच्या बॅटमधनं सेकंड 6 इन अ रो आणि हा चेंडू आहे नो असा पंचांकडून इशारा आलाय. आधीचा चेंडू होता नो, त्यामुळे आता असणार आहे फ्री हिट. 47 धावा फलकावर लागतात. मी आधीच म्हटलं होतं पराग खोत हा असा खेळाडू आहे, त्याची बॅट जर का लागली तर समोरच्या गोलंदाजाचं होताचा नोत व्हायला वेळ लागत नाही आणि त्याच पद्धतीने पराग आता आपण पाहतोय फटक्यांची अतिशबाजी करतोय, चौफेर फटकेबाजी करतोय. आहा, यावेळी लेंथ मिळाले. यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडूवरती फिंगर रोल करून चकवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पराग मात्र यावेळी बीट झालेला पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती तब्बल 47 धावा लागतात. हा चेंडू आखूड टप्प्याचा ओड फॅन्टास्टिक पीस ऑफ फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. अगदी क्षेत्ररक्षकाला सुद्धा बिलीव्ह झालं नाही की चेंडू त्याने कशा पद्धतीने फील्ड केला. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सर्व काही सांगून जात आहेत, परंतु ज्या पद्धतीने फील्ड झालं ते पाहता 3 धावा नक्कीच सेव्ह केल्यात या चेंडूवरती. धाव फलकावर तब्बल 48 धावा लागलेले पाहायला मिळतात. हा चेंडू स्लोवर 1 आणि यष्टी रक्षक आपण पाहतोय चांगला एफर्ट त्याने जरूर दाखवला, परंतु शेवटच्या मोमेंटला यष्टी रक्षकाने कॅच ड्रॉप सुद्धा केला. संघाची धाव संख्या तब्बल 48 या धाव संख्येपर्यंत जाऊन पोहोचले. सो नो डाऊट येथे एका मोठ्या लक्ष्याच्या दिशेने प्रयाण करत असताना पाहायला मिळतोय तो बॅटिंग करणारा संघ अर्थात संतोषजी महाडिक पुरस्कृत जावटे संघ. आणि यावेळी आपण पाहतोय फलंदाज सौरभच्या बॅटमधनं एक बिगी पाहायला मिळतोय थेट स्टेडियमच्या बाहेर. तुफानी फलंदाजी आपण पाहतोय, फलंदाजांचा झंझावात पाहायला मिळतात. अँड 50 अप ऑन द बोर्ड नाव, 54 ऑन द बोर्ड. 54 धावा धाव फलकावरती लागल्या 4 षटकाच्या खेळानंतर. आणि आता मात्र ज्या पद्धतीने दोन्ही बॅट्समनने बॅटिंग केले आणि ज्या तऱ्हेने दोन्ही फलंदाजांदरम्यान भागीदारी क्रिएट झाले, त्यामुळे गोलंदाजांचे धाबे दणाणलेत आणि त्याचमुळे आपण पाहतोय गोलंदाज थोडेसे विचार विनिमय करताना पाहायला मिळतात. वडपाळे संघाकडून नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय, गोलंदाजी मार्क वरती निलेश. पाहूया आता निलेश कशा पद्धतीने या ओव्हर मध्ये गोलंदाजी करणार. ही ओव्हर अंतिम ओव्हर असणार आहे आणि अंतिम ओव्हर मध्ये पाहूया आता धावा कशा पद्धतीने येणार. पहिल्या 4 षटकांमध्ये धावा अगदी वेगवान पद्धतीने जमा झाल्यात आणि खऱ्या अर्थात जर आपण पाहिलं तर एक्सप्रेस गतीने बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाले. निलेश रायटम अराउंड द विकेट गोलंदाजीला सुरुवात करतोय. पहिला चेंडू स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय पराग याने. फर्स्ट धाव तर अगदी वेगात कंप्लीट केले. सेकंडचा अटेम्प्ट मात्र हा अटेम्प्ट झालाय. अजूनही उत्तर गुलदस्त्यामध्ये असणार आहे आणि त्याचवेळी पंचांनी हा निर्णय सोपवलाय थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये. पाहूया आता थर्ड अंपायर कडनं कोणता डिसिजन या चेंडूवरती.
थर्ड अंपायर नामदेवजी ताहमणकर आहेत आणि ते आज थर्ड अंपायरची भूमिका बजावत आहेत, त्यामुळे ते चेक केलं जाईल फलंदाज व्यवस्थितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही पोहोचलाय याची तपासणी ते चालू आहे आणि त्यानंतर एक्झॅक्ट आन्सर आपल्याला मिळेल की फलंदाज आउट आहे की नॉट आउट आहे. त्याच वेळी आपण पाहतोय बापूजी देव खोटवळ संघ आणि दीपक शेठ जाधव यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेली पालकमंत्री चषक आणि येथे निर्णय आलाय फलंदाजाला जावं लागेल तंबू मध्ये परत. दुसरी धाव घेण्याचा हा एक अपयशी असा प्रयत्न आणि आणखी एक खेळाडू होतोय बाद. We 55 on the boot. मुन्ना नवीन बॅट्समन मैदानात एंटर करतोय पण सर्वांच्या नजरा परागवरती. हा चेंडू मात्र आपण पाहतोय लोअर फुट स्वरूपाचा डीप स्क्वेअर लेगला खेळलाय जरूर. सिंगल कंप्लीट केले डबलचा हा प्रयत्न कॉलिंग चुकलं आणि ते काय घडलं मैदानामध्ये तर पराग खोत सारखा मोठा मासा गळायला लागलाय. खूप मोठी विकेट बॅटिंग करणाऱ्या संघाला. आठ चेंडूंमध्ये 21 धावांची अफलातून आणि तोडफोडवाली इनिंग खेळून पराग खोत मैदानातून माघारी परतलाय. पण त्याच वेळी धाव फलकावरती तब्बल 56 धावा लागल्यात. त्यामुळे संतोषजी महाडिक पुरस्कृत जावटे संघ एक मोठ्या लक्ष्याच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना आता पाहायला मिळतोय. परंतु पराग खोत आणि सौरभ या दोन सेट खेळाडूंचं अगदी महत्वाच्या क्षणी बाद होणं कुठेतरी बॅटिंग करणाऱ्या संघासाठी धोक्याची घंटा ठरताना पाहायला मिळते. 4 to go. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात 2 विकेट आल्यात आणि जर आपण पाहिलं तर निम्मा संघ मैदानातून पॅव्हलियन मध्ये परतलेला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळणं आहे शिल्लक आणि पाहूया आता खेळ कशा पद्धतीने मैदानावरती रंगेल. सुयोग हा डावखोरा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय आणि या मैदानावरती आपण वाऱ्याचा विचार केला. वाऱ्याचा प्रवाह लेफ्ट हँडर बॅट्समन कडे आहे परंतु मैदानावरती गोलंदाजाला चेंडू टाकताना थोडासा प्रॉब्लेम आणि ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियो 56 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय
अंतिम चालू असलेला पाहायला मिळते आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय नितेश. अगदी छोट्याशा ब्रेक नंतर या मॅचला प्रारंभ होतोय. थोडासा दुखापतग्रस्त झाला होता, इंजरी पाहायला मिळाली. चेंडू टाकत असताना अगदी स्टंपवर तो धडकला आणि त्यामुळे आपण पाहतोय या चेंडूवरती पंचांकडून डेटचा इशारा आलाय. 56 धावा फलकावरती लागल्यात, जिथे षटक क्रमांक अंतिम अखेरचा पाहायला मिळते. निश्चितपणे जर ही स्पर्धा आपण पाहिली तर अगदी चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि नियोजन असणारी ही स्पर्धा बापूजी देव घोटवळ आणि दीपक शेठ जाधव मित्रमंडळांच्या वतीने. कोणत्याही खेळाडूने मैदानावरती जायचं नाहीये. आमचे आयोजक तिथे गेलेत. आमचे आयोजक काय आलाय कृपया आमच्या स्कोरर पर्यंत कळवायचं आहे. अंपायर मात्र आपण पाहतोय गोलंदाजीला लागला होता स्टंपला. आंतरराष्ट्रीय नियमानुसार हा चेंडू इथे नो ठरवला जातोय. संघाची धावसंख्या इथे एका धावेने उंचवत असताना धावफलकावरती आता मात्र आपण पाहतोय धावसंख्येमध्ये चेंज होत असताना आणि 57 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे ओव्हर क्रमांक अंतिम आणि अखेरचं चालू आहे. आणि खऱ्या अर्थानं अंतिम षटकामध्ये खूप काही घडामोडी घडलेल्या आपण पाहिल्या. या चेंडूवर एक वेगळ्या पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून, त्या मोबदल्यात नो चेंडू सुद्धा पाहायला मिळाला. त्यानंतर 2 रनआउटच्या स्वरूपात विकेट्स पाहायला मिळाल्यात. षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम चालू आहे आणि या आधीचा चेंडू नो असल्या कारणानं हा चेंडूवरती असणार आहे फ्री हिट. स्ट्रायकिंग सुयोग पाहायला मिळतोय. पुढील चेंडू गोलंदाजाचा, हा चेंडू आणि पुन्हा एकदा थोडासा फंबल गोलंदाजासाठी पाहायला मिळते. त्या कारणास्तव पंचांनी सांगितले की चेंडू आहे डेड. या चेंडूवरती धाव मात्र मिळत नाहीये. धाव फलकावरती 57 धावा पाहायला मिळतात, जेथे ओव्हर क्रमांक अंतिम चालू आहे. महत्वपूर्ण फलंदाज जर आपण पाहिले तर मैदानातून बाद झालेत, त्यामुळे आता लोअर ऑर्डरच्या फलंदाजांना चांगले बॅटिंग करून दाखवावी लागेल. येथे मात्र आपण पाहतोय स्विंग अँड मिस, अफलातून मारा पाहायला मिळालाय. गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये निलेश द्वारे, कारण त्याने जरूर एक नो चेंडू टाकला होता, पण त्या व्यतिरिक्त त्याने जी गोलंदाजी केली ना ती अगदी अफलातून स्वरूपाची आहे आणि त्याने खऱ्या अर्थानं या षटकामध्ये अगदी इम्प्रेसिव्ह मारा केलाय. त्याच्याकडनं होणारी गोलंदाजी अमित अशा दर्जाची पाहायला मिळाले. स्लोवर वन बॅटच्या पट्ट्यावरती घेत आला नाहीये, टायमिंग अगदी खराब आणि आपल्या फॉलोअर मध्ये शानदार कॅच टिपलाय निलेश याने आणि सुयोगला जावं लागेल तंबू मध्ये परत. आणखीन एक मोठा हादरा बॅटिंग करणारा संघाला.
संघाचा कोणी स्पॉन्सर किंवा प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी त्वरित पंकज शेलकर यांच्याशी संपर्क करायचा आहे. मैदानावरती आपण पाहतोय शेवटचं षटक चालू आहे. हा चेंडू फॅन्टास्टिक बॉलिंग आपण पाहतोय. फलंदाजाला पूर्णतः बीट केलं होतं. बॅट्समन मात्र अगदी स्टार्टिंग पासून हेलिकॉप्टर खेळण्याच्या प्रयत्नात पाहायला मिळाला. धाव फलकावरती आपण पाहतोय धावा पाहायला मिळतात 57 धावा. पण या षटकामध्ये निलेशने टिचून आणि तितकाच भेदक दमदार प्रभावी मारा केलाय. नियंत्रणात्मक गोलंदाजी या ओव्हर मध्ये पाहायला मिळाली. येथे मात्र आपण पाहतोय जागा बनवली, बॉडी वेट ट्रान्सफर केलं, चेंडूला धाडले सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी एक अफलातून असा फटका. आणि ज्या वेळी शेवटच्या चेंडूवरती षटकार येतो त्यावेळी दुसऱ्या सत्रामध्ये तो षटकार बॅटिंग करणाऱ्या संघाला महागात सुद्धा पडत असताना पाहायला मिळतोय. येथे षटकार आला आणि धाव फलकावरती धावा लागल्यात तब्बल 63 धावा. साठी 64 धाव संख्येचं अगदी आव्हानात्मक असं लक्ष पाहायला मिळते. 5 ओव्हर मध्ये 64 धाव संख्येचं लक्ष असताना आता खेळ कशा पद्धतीने रंगणार, किंबहुना या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार, राज इलेव्हन वडपाले की संतोषजी महाडिक पुरस्कृत जावटे संघ, याचा अनालिसिस करण्यासाठी दुसऱ्या सत्राच्या खेळासाठी मी घेऊन जातोय यासिन मर्चंट सर यांच्याकडे. आपण आताच पाहिला कायदा क्रमांक लॉ क्रमांक 21 या लॉचा वापर करून इथे नो बॉल देण्यात आला होता. निर्धारित 5 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 63 धावा धाव फलकावरती लावल्या आहेत. जावटे या संघानं संतोषजी महाडिक पुरस्कृत जावटे या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना 63 धावा इथे जोडल्यात आणि 64 धावांचं लक्ष, एक मोठं लक्ष मी म्हणेन. जरी 5 षटकांचा सामना असला तरीही जवळजवळ आपण पाहतोय 12.50 धावांच्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत. जवळजवळ 13 धावांच्या सरासरीनं इथे धावा जमवाव्या लागतील त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. हॅलो, पुन्हा एकदा मी आमंत्रित करू इच्छितोय आजच्या दिवसातला नंबर 3 चा खेळ निलिमा कला केंद्र नियोज बनाम अफजल 11 श्रीवर्धन. मॅच सुरू होण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे मॅच सुरू होण्याच्या अगोदर आपला टॉस घेऊन जायचा आहे. राज 11 वडपाले या संघाला आपण पाहतोय 64 धावा जिंकण्यासाठी बनवण्याची गरज आहे. 63 धावा धाव फलकावरती लागले आहेत. पहिलं षटक विजय घाणेकरचं थोडंसं महाग ठरलं, अर्थात ते रिस्ट्रिक्शनचं षटक होतं आणि रिस्ट्रिक्शनच्या षटकामध्ये आपण पाहतोय बऱ्याच वेळा 10-15 धावा सहज येत असतात आणि अपेक्षेप्रमाणे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 14 धावा विजयने खर्च केल्या. त्यानंतर कुणालने मात्र अगदी टिचून गोलंदाजीचा मारा केला, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक सुंदर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर अनिकेत आला. अनिकेत सुद्धा महागडा गोलंदाज ठरला कारण त्याने 16 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा आपलं स्वतःचं दुसरं आणि आपलं सांघिक 4थं षटक घेऊन कुणाल आला आणि कुणाल पुन्हा एकदा महाग ठरला. पहिलं षटक कुणालचं अगदी अप्रतिम होतं, परंतु 4थं षटक मात्र कुणालने अगदी महागडं ज्याचं हे षटक ठरलं त्याने 20 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या आणि निलेश याने अंतिम षटक मात्र उत्तमरित्या टाकले कारण स्लॉग ओव्हरचं हे षटक
हाणामारीचं षटक ओळखलं जातं आणि त्या षटकामध्ये फक्त 9 धावा त्यानं खर्च केल्या. एकूण पाहतोय 63 धावा, 6 फलंदाज बाद आणि आता मात्र 64 धावांची गरज. माझे गुणलेखक केतन आणि आपण पाहतोय आविष्कार येवले. तर सामन्याला सुरुवात स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो योगेश पवार आणि नॉन स्ट्राईक एंड वरती विकास विले सनसवाडी या गावचा आपण पाहतोय फलंदाज योगेश पवार स्ट्राईक एंड वरती आहे आणि सामन्याला सुरुवात होते. गोलंदाज संदेश बाइट. तो चलिए दोस्तों, हमेशा की तरह सबसे पहले आए हुए तमाम क्रिकेट के दीवाने और उसी के साथ हमारे मेहमान, उन सभी का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे संदेश बाइट हालांकि बल्लेबाजी करने का जब भी मौका आता है तो बाएं हाथ से बल्लेबाजी करते हैं और गेंदबाजी करते हुए दाएं हाथ से गेंदबाजी करते हुए नजर आते हैं. याच दरम्यान सन्माननीय अमर कोंडे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय अमर कोंडे. योगेश पवार यहाँ पे पहली गेंद हालांकि वाइड थी मगर दूसरी ही गेंद के ऊपर अपना कीमती विकेट योगेश को खोना पड़ा. योगेश कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद कट होकर ये बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी थी और गेंद हवा में चली गई थी. पॉइंट की दिशा में जो फील्डर तैनात थे बहुत ही बढ़िया फील्डिंग करते हुए नजर आए और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ योगेश के रूप में. योगेश आउट होने के बाद हम देख सकते हैं नए बल्लेबाज मैदान में नमूदार होते हुए महेंद्र अंधेरे. महेंद्र अंधेरे ये नाम बहुत ही चर्चा में है. उसी के साथ परशुराम अंधेरे ये नाम भी इस इलाके में चर्चा में है क्योंकि इन दोनों भी बल्लेबाजों ने काफी शानदार बल्लेबाजी करते हुए अपनी पहचान बनाई है और अपने गांव का नाम रोशन किया है. आणि याच दरम्यान नंगरोली संघाचे संघनायक किंवा खेळाडू आपण जर इथे असाल तर कृपया हरेश शेठ गजबल यांच्याशी संपर्क साधा. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं जहां पे देखिए बोर्ड पर ये दूसरा रन लगता हुआ. संदेश एक बहुत ही अच्छे ऑलराउंडर के हैसियत से अक्सर खेलते हैं अपने टीम के लिए, अपने गांव के लिए, मगर आज यहां पे ओपन हाफ हम देख रहे हैं. ओपन हाफ में एक से बढ़कर एक खिलाड़ी और कौन से भी गांव का, कौन से भी शहर का, कौन से भी राज्य का खिलाड़ी आप खिला सकते हो. जी हाँ, ओवर पिच गेंद आओ देखा ना ताओ. महेंद्र ने पहली गेंद के ऊपर उस गेंद को मिड विकेट सीमा रेखा के बाहर खेला 6 रनों के लिए. जा पहुंची है 8 रन. 8 का आंकड़ा फिर से एक बार हम सबके सामने आता हुआ रविंद्र जडेजा की याद ताजा करता हुआ क्योंकि उनका जर्सी नंबर 8 और हाल ही में 175 रनों की उन्होंने पारी खेली थी. एक शानदार ऑलराउंडर और उसी मैच में 5 विकेट भी हासिल किए थे. जी हाँ, हवा में जरूर गेंद है मगर नो मैंस लैंड में गेंद बार बार बच गए. डीप कवर में फील्डर ट्रैवल कर रही थी. जब तक उस गेंद को फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए. इन 2 रनों के साथ महेंद्र पहुंचे 8 पर और टीम का स्कोर जहां पहुंचा है 10 रन 1 विकेट के नुकसान पर. पहला ओवर प्रगति पर संदेश बाइट का. संदेश बाइट ने अच्छी शुरुआत की है, एक सफलता अपने टीम के लिए दिलाई मगर एक छक्का भी यहां पे महेंद्र ने लगाया था. इसमें लाजवाब वाइड यॉर्कर अक्रॉस द लाइन आकर उस गेंद को खेलने की कोशिश कर रहे थे महेंद्र अंधेरे मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में बिंदी गेंद यहां पे आती हुई.
बहुत ही बढ़िया ये गेंद मैं कहूंगा। यानंतर होणारा सामना साई 11 नंगरोली आणि वैष्णवी कोलाड दोन्ही संघांच्या संघ नायकांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर यायचं आहे। साई 11 नंगरोली आणि वैष्णवी कोलाड सन्माननीय तात्या किशोरजी मालुसरे यांचा हा संघ वैष्णवी कोलाड आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ अर्थात साई 11 नंगरोली दोन्ही संघांचे संघ नायक आपण कृपया लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि सन्माननीय सुभाष दळवी उर्फ दाजी ज्यांच्या वतीने या स्पर्धेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत करण्यात आलेलं आहे। तब्बल 50,000 रुपयांचं पारितोषिक ज्यांच्यातर्फे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे ते सन्माननीय सुभाष दळवी उर्फ दाजी यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। आणि त्यांच्याच माध्यमातून एक रजनी क्रिकेटची स्पर्धा प्रकाश चोतामध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे। वोटवेल गावाला त्यांनी एक दिलेली हे क्रिकेटची मेजवानी मी म्हणेन, एक भेट म्हणेन आणि आपल्या सर्वांसाठी सुद्धा एक ही भेट असेल। तरी दाजी यांना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। हो हरे शेठ दाजी इथे आलेले आहेत बघा। चलिए मैदान पर चलते हैं। आलो वैष्णवी कोलाड संघाचा संघनायक तरी टॉस बॉक्स मध्ये टॉस कक्षामध्ये यायचं आहे। गेल्या वर्षी या मैदानावरती ज्यांना फायनल मारले शेवटचं चषक वैष्णवी कोलाड संघाने जिंकून गेले होते। पुन्हा एकदा याच मैदानावरती त्यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळणार आणि नक्कीच या दोन्ही संघांना संघनायकांना शुभेच्छा देण्यासाठी माझ्यासोबत आहेत दाजी। आणि खरोखरच तात्या मालुसरे तात्या आणि दाजी यांची खरोखरच एक घनिष्ठ अशी दोस्ती आहे। अशी तशी दोस्ती नसून एक सख्या भावासारखी आहे ती दोस्ती। नक्कीच या दोस्तीला लाखो लाखो प्रणाम। वैष्णवी वैष्णवी 11 संघाचा संघनायक जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे तर त्वरित टॉस कक्षामध्ये यायचं आहे। खेळच्या असल्या कारणांना वेळ आमच्या जवळ शिल्लक राहिलेला नाहीये। हॅलो आणि याच दरम्यान सन्माननीय नंदूजी उभारे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मंडळाच्या वतीनं सन्माननीय नंदू उभारे यांचं हार्दिक 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 स्वागत। ओव्हर टू मात्रे सर। हॅलो संघ मालुसरे तात्या आपल्याला विनंती आहे आपले संघ सहकारी जर आले असतील तर त्यांना त्वरित टॉस कक्षामध्ये पाठवायचं आहे। आणि याच दरम्यान प्रतीक 11 पुणे किंवा डिंग डॉंग पुणे हे नाव आपण ऐकलं असेल। त्या संघाचे व्यवस्थापक किंवा कोच मी म्हणेन, मॅनेजर म्हणेन, सन्माननीय अफजलभाई मखदूम यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं।
सन्माननीय अफजलबाई मखदूम. एक काळ त्यांनी गाजवला आणि रवी शास्त्री, अनिल कुंबळे यांनी सुद्धा एक काळ गाजवला आणि त्यानंतर मॅनेजर किंवा कोच पदावरती आपण त्यांना पाहिलं. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रातील नामवंत आणि सर्वात मोठ्या संघाचे ते कोच आहेत. तर मी अफजलबाई मखदूम यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. वेलकम अफजलबाई. हॅलो. साई 11 नंगवळी आणि वैष्णवी 11 कोलाड यांच्या दरम्यानमध्ये हा होणारा सामना अतिशय उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना रंगतदार एक मेजवानीचा असा हा सामना पाहायला मिळेल. नक्कीच साई 11 नंगवळी संघाने हा टॉस जिंकलेला आहे. या मैदानाचा आढावा जर आपल्याला पाहायला झाला तर या मैदानावरती सर्वप्रथम 60, 70, 80 धावा पण होतात आणि त्या चेस पण होतात. तर टॉस जिंकून आपलं सर्वप्रथम निर्णय काय असेल? फलंदाजी. खरोखरच या मैदानावरती जोरदार ताल्या हो. जो संघ टॉस जिंकतो तो सर्वप्रथम क्षेत्ररक्षण घेतोय, परंतु साई 11 संघाने सर्वप्रथम फलंदाजी घेतलेली हा मोठा मान आहे. करने का फैसला किया है, फील्ड करने का फैसला किया है. तो मैं यहां पर जानना चाहूंगा कि सामने वाले टीम के आंख कहां तक आप हॅलो. आणि सोमेश यांचे मनपूर्वक अभिनंदन, कारण या असोसिएशनचा तो खेळाडू आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या शेवटच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक आपल्या नावावर करणारा गोलंदाज ठरलाय सोमेश. मनपूर्वक अभिनंदन. आणि समोर जी गाडी पार्क केलेली आहे त्या गाडी मालकाला माझी विनंती आहे, हायवेच्या त्या बाजूला आपण पाहतोय गाडी उभी केलेली आहे, ती जरा त्याचा पोझिशन चेंज करा, कारण त्याचा जो आरसा आहे, काच आहे, ती रिफ्लेक्ट करते. गाडी चालकांना आणि गाडी मालकांना विनंती आहे, हायवेच्या त्या बाजूला जी गाडी पार्क केलेली आहे त्यांना विनंती आहे की आपण गाडी थोडीशी तिथून हलवायची आहे, पुढे मागे करायची आहे. चलिए दोस्तों, मैं फिर से एक बार आप सभी को मैदान में ले चलूंगा जहां पे 18 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. पहले ओवर में 16 रन खर्च किए थे गेंदबाज संदेश ने, मगर सोमेश ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया और मात्र 2 रन खर्च करते हुए 3 बल्लेबाजों को चलता किया, हैट्रिक अपने नाम की है. हेलो हेलो. मात्र सर की समाप्ति के बाद 18 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. 9 रन के अवसर से यहां पे रन बन रहे हैं, जो कि काफी नहीं होगा. अब अंतिम 3 ओवर में हमारे गुणलेखक आविष्कार हमें बताते हुए 46 रनों की जरूरत, 18 गेंदें और 46 रन टू विन. फिर से एक बार यहां पे सभी खिलाड़ी इकट्ठा हो चुके हैं और अंपायर जी से कुछ बातचीत करते हुए नजर आए. संदेश के हाथों में उनके कैप्टन ने फिर से एक बार गेंद सौंपी है, उन्हीं के ऊपर भरोसा जताया है. क्या इस ओवर में फिर से एक बार कमबैक करेंगे, वापसी दिलाएंगे? क्योंकि पहले ओवर में 16 रन खर्च किए थे, बहुत ही खर्चीले और बहुत ही महंगे गेंदबाज साबित रहे थे, मगर उनकी टीम के लिए सोमेश ने बहुत ही अच्छी वापसी यहां पे दिलाई है. मात्र 2 रन खर्च करके उनके ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को बैक टू बैक चलता किया था और हैट्रिक अपने नाम की थी. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज विजय घाणेकर, नॉन स्ट्राइक के एंड पर हम देख सकते हैं परशुराम अंधेरे. इसमें दबा फुल टॉस, गेंद थी मिड विकेट की दिशा में खेला, मगर गेंद सीमा रेखा के जाने के पहले शायद वहां पे पोल से टकराई और इसी वजह से इस गेंद को डेड करार दिया जाएगा.
तकदीर यहाँ पे विजय के पक्ष में, क्योंकि यह गेंद सीधा मिड विकेट के फील्डर के हाथों में थी और कैच आउट होने का खतरा साफ मंडरा रहा था। मगर तकदीर कभी कभी जिंदगी और मैदान में भी अपना रंग दिखाती है और तकदीर के आगे किसी की कुछ नहीं चलती, ऐसे कहा कहते हैं। और यहाँ पे देखिए डीप मिड विकेट के फील्डर बहुत ही निराश होते हुए, क्योंकि एक आसान सा कैच लपक कर और एक छटका देने का एक मौका उनके हाथों से गवाया और इसमें दबाव ऊंचाई ज्यादा है और लंबाई कम। विवेक उस गेंद के नीचे और इसी के साथ दूसरे ही गेंद के ऊपर उसी बल्लेबाज को यहाँ पे चलता किया है। बहुत ही कमाल की गेंदबाजी, शानदार वापसी में कहूंगा संदेश बाइट की। विजय खानेकर आउट होने के बाद हम देख सकते हैं बल्लेबाजी करने वाली टीम के जानिब से रुपेश गायकवाड़ नए बल्लेबाज। ऊपरी क्रम के 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं। अब यहां पे इन 2 बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी आन पड़ी है। इस जिम्मेदारी का एहसास जरूर है, मगर क्या यहां पे परशुराम अंधेरे अपनी टीम को जीत दिलाएंगे? क्योंकि परशुराम के ऊपर सभी की निगाहें होंगी। उन्होंने कमाल की बल्लेबाजी की है इस साल। बहुत ही बढ़िया गेंद ऑन द राइज, उसे खेला था जरूर, मगर कारपेट के सहारे स्क्वायर लेग की दिशा में गेंद फील्ड होती हुई नजर आई और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलेगा। इसे एक रन के साथ रनों की संख्या में तब्दीली। रनों की संख्या जा पहुंची है 19 रन। 19 का आंकड़ा फिर से एक बार हम सबके सामने आता हुआ और वीरेंद्र सहवाग की याद ताजा करता हुआ। हालांकि 19 जर्सी नंबर 19 राहुल द्रविड़, क्योंकि उनकी बीवी का जन्मदिन 19 तारीख को, मगर वीरेंद्र सहवाग ने जो आईपीएल में शतक लगाया था वो हाईएस्ट स्कोर उनका था 119 और उसी के साथ वनडे क्रिकेट में जो 20 शतक लगाया था उनका हाईएस्ट था 219 और कसौटी क्रिकेट में जो हाईएस्ट उनका था वो था 319 और इसी वजह से 19 आंकड़ा वीरेंद्र सहवाग के लिए स्पेशल माना गया, कहा गया। इस बीच लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 20 रन 5 विकेट के नुकसान पर। सभी की निगाहें, सभी की उम्मीदें अब यहां पे परशुराम अंधेरे के ऊपर टिकी हुई, क्योंकि एकमात्र ऐसे वो बल्लेबाज है जो वन हैंडेड इस मैच को जितवा सकते हैं। उतनी क्षमता और उतना हुनर जरूर इस बल्लेबाज में अक्सर देखा गया। स्लोवर वन गेंद, उसे बहुत ही अच्छी तरीके से रेड किया और अक्रॉस द लाइन आड़े बल्ले से जोरदार प्रहार किया और गेंद को खेल दिया डीप मिड विकेट सीमारेखा की बाहर। 6 रन। और इस छक्के की सहायता से फिर से एक बार ऊंचाई ज्यादा है, मगर क्या लंबाई ज्यादा होगी? जी हां, बैक टू बैक परशुराम के बल्ले से आता हुआ ये दूसरा छक्का। की समाप्ति हो चुकी है। अब बचे हुए 12 गेंदों में 32 रनों की जरूरत। 16 रन के अवसर से यहां पे रन बनाने हैं, मगर जब तक परशुराम अंधेरे मैदान में मौजूद रहेंगे, सही सलामत रहेंगे, तब तक यह मैच बल्लेबाजों के ही पक्ष में होगा। ये आप भी जानते हैं, मैं भी जानता हूं और गेंदबाजी करने वाली टीम भी जानती है। और इसी वजह से सबसे पहले उनकी 12 गेंदें 32 रन,
12 गेंदे 32 रन जीतने के लिए। टीम मीटिंग करना यहां पे मुनासिब नहीं है। मैं फिर से एक बार आपसे गुजारिश करूंगा कि जल्द से जल्द फिर से एक बार यहां पे खेल शुरू होना बहुत ही जरूरी है। आज इस प्रतियोगिता का अंतिम दिन है दोस्तों। सभी खिलाड़ियों से मेरी गुजारिश होगी कि वक्त को जाया करना यह बेहद इस प्रतियोगिता के लिए खराब होगा। 12 गेंदे और 32 रन। अब किस गेंदबाज के ऊपर जिम्मेदारी को सौंपा जाए, इसी विवंचना में नजर आ रहे हैं सभी गेंदबाजी करने वाली टीम के खिलाड़ी, क्योंकि परशुराम अंधेरे ने बैक टू बैक 5वें और 6ठे गेंद के ऊपर 2 छक्के लगाकर मैच में वापसी दिलाई है अपनी टीम को। यहां से अगर ज्यादा से ज्यादा स्ट्राइक परशुराम अंधेरे को मिलता है और उनको बल्ले से 2-3 बड़े स्ट्रोक अगर और लगते हैं तो ये मैच बहुत ही क्लोज चला जाएगा। मंजिल साफ नजर आएगी। हालांकि यहां से मंजिल तो दिखाई दे रही है मगर अभी भी मंजिल बहुत दूर है, दिल्ली बहुत दूर है। और अब निर्णायक ओवर के लिए नए गेंदबाज के ऊपर जिम्मेदारी सौंपी है। गेंदबाज सुयोग अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। यह निर्णायक घड़ी है, निर्णायक अवस्था है इस मैच की। अगर इस ओवर में अच्छी गेंदबाजी कर गए, 8-10 रन का ये ओवर डाल गए तो ये मैच पूरी तरीके से गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में झुकेगा। मगर इस ओवर में 18-20 रन अगर खर्च कर गए, ओहो पैर फिसल गया और ये गेंद नो बॉल करार दिया एम्पायर जी ने। हार्ड लग रहे, बैड लग रहे मैं कहूंगा, क्योंकि वहां पे फिसलन नजर आ रही है धूप की वजह से और बार बार वहां पे गेंदबाजी और जंप करने की वजह से वहां की जो मिट्टी है वो खुरदरी हो चुकी है और थोड़ा सा वहां पे पैर फिसलता हुआ गेंदबाज का नजर आया। उनके हाथों से गेंद फिसल गई, नो बॉल करार दिया अंपायर जी ने। नो बॉल के रूप में एक मुफ्त रन मिलेगा और फ्री हिट भी मिलेगा। जी हां, पहली गेंद उड़ाया और देखिए दोनों तरफ से ढोलक जिस तरीके से बजता है उस तरह से गेंदबाज दोनों तरफ से बजते हुए। खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है, उसी तरह से परशुराम को देखकर यहां पे रुपेश गायकवाड़ ने भी रंग बदला है। जी हां, इसमें दबा फ्रंट फुट पर जाकर अपने घुटने के बल गए थे, स्लॉग स्वीप में तब्दील करने की कोशिश थी मगर गेंद और बल्ले का कोई ताल्लुक नहीं। फिर से एक बार बिंदी गेंद विकेट कीपर के हाथों में पराग खोद स्टंप से तकरीबन चिपके हुए। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद थी मगर इसमें तबा फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था। गेंद टप्पा खाने के बाद कट होते होकर शरीर से टकराई। लगातार 2 गेंदें बहुत ही बढ़िया तरीके से यहां पे कमबैक किया है मगर दोनों भी बल्लेबाजों ने चतुराई के साथ यहां पे आंखों आंखों में इशारा करते हुए लेग बाय के रूप में 1 रन चुरा लिया और इस 1 रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया है 40 पर। ये लीजिए ताकत से भरा हुआ ये स्ट्रोक, फिर से एक बार परशुराम अंधेरे के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का। परशुराम अंधेरे के बल्ले से आता हुआ यह लगातार तीसरा छक्का। छक्कों की हैट्रिक लगा चुके हैं परशुराम अंधेरे। जिस तरीके से उम्मीद लगाए बैठे थे उनके सभी चाहने वाले उनको सुनहरा तोहफा देते हुए इस मर्तबा गोली की रफ्तार से ये ऑन ड्राइव हमें देखने को मिला। बहुत ही बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट फिर देखने को मिली।
हालांकि कॉर्नर की दिशा में अच्छी फील्डिंग का प्रदर्शन, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिए और रनों की संख्या को पहुंचा दिया है 48 रनों तक। 48 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। अब जीतने के लिए हमारे आविष्कार जी बताते हुए 7 गेंदे और 16 रनों की जरूरत। कंपलसरी आपको चेस करना है। पहला मैच हमने देखा था टाई हुआ था, फिर से एक बार ताकत से खेला हुआ ये स्ट्रोक, गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर। ये बैडमिंटन स्ट्रोक हमें देखने को मिला, कमाल का अजीबो गरीब अंदाज के साथ खेला हुआ परशुराम अंधेरे के बल्ले से आता हुआ ये चौथा छक्का। कहा था कि यह निर्णायक घड़ी है, निर्णायक अवस्था है और इसी ओवर में अगर गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर गए तो यह मैच गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में झुकेगा और उसके विपरीत अगर यहां पे गेंदबाजी होती है, अगर 18-20 रन अगर खर्च करते हैं तो यह मैच बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में झुकेगा और यही यहां पे दिखाई देता हुआ गेंदबाज बहुत ही महंगे साबित हुए। इस ओवर में 22 रन गेंदबाज ने खर्च किए। अब इक्वेशन ये है 6 गेंदे और जीत हासिल करने के लिए, जीत का परचम लहराने के लिए मात्र 10 रनों की जरूरत। पानी की मांग और पानी महसूस कर रहे यहां पे, प्यास महसूस करते हुए देखिए खिलाड़ी और अपने घुटने के बल जाकर पीना चाहिए। खड़े होकर पीना मुनासिब नहीं होगा क्योंकि किडनी स्टोन के ऊपर उसका इफेक्ट होता है, अर्थात किडनी के ऊपर इफेक्ट होता है और स्टोन बनने की ज्यादा शक्यताएं होती है और जब भी आप पानी पिए तब बैठकर पानी पीना जरूरी होता है। आणि याच दरम्यान सन्माननीय राकेशजी वाडवळ यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे येऊन विराजमान व्हावं। सन्माननीय राकेशजी वाडवळ, आपण पाहतोय व्यासपीठावरती सर्व सन्माननीय पाहुणे इथे स्थानापन्न आहेत, विराजमान आहेत आणि सामन्याचा आनंद घेत आहेत। सन्माननीय सुभाष शेठ दळवी, मराठी उद्योजक आणि या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे लाडके दाजी। त्याचप्रमाणे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केलेलं आहे ते सन्माननीय दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व अर्थात दीपक शेठ जाधव आणि अन्य मान्यवर आपण पाहतो इथे व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यात बाळा महाबळे आणि अन्य त्यांचे सहकारी। या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा वळूया या मैदानाकडे। निर्णायक अवस्था फिर से ये मैच में आ चुकी है। 6 गेंदे जीत के लिए 10 रनों की जरूरत। गेंदबाज है अंतिम ओवर में रोशन। जी हाँ, ओवर पिच गेंद ऑन द राइज, बहुत ही बढ़िया तरीके से उसे ड्राइव में तब्दील किया था। ऑन ड्राइव हमें देखने को मिला मगर मिड ऑन की दिशा में फील्डर तैनात होने के बावजूद 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने उनके हाथों से चुरा लिया। दिन दहाड़े रनों की चोरी यहां पे हो रही है मगर ये चोरी मैदान में बहुत ही अच्छी लगती है, मैदान के बाहर बिल्कुल अच्छी नहीं लगती। अब 5 गेंदें बची है। स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज तूफान मचाने वाला ये खिलाड़ी परशुराम अंधेरे। जीतने के लिए 9 रनों की और जरूरत। जी हां, अच्छी गेंद थी, सटीक निशाने पे, सही ठिकाने पे गेंद थी मगर फिर भी बल्लेबाज परशुराम इन फॉर्म बल्लेबाज है। कारपेट के सहारे बहुत ही खूबसूरती के साथ सीधे बल्ले से उसे खेल दिया था लॉन्ग ऑन की दिशा में और देखते देखते फिर से एक बार यहां पे 2 रन चुरा लिए हैं, सिंगल और डबल। और उसी के साथ जैसे ही शॉर्ट ऑफ लेन गेंद, हाफ ट्रैकर गेंद, ओवर पिच या फुल टॉस गेंद होती है उसे छक्के में तब्दील करने में नहीं चूकते। यही खासियत होती है अच्छी बल्लेबाज की। जी हां, इस पर तबाह चूक गए थे, स्क्वायर कट करने की कोशिश थी मगर शायद पहले ही खेल गए उससे शॉट को और इसी वजह से गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई
मगर जब तक वहां पे गेंद फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया। रनों की संख्या पहुंची है 58 रन। अब जीतने के लिए 3 गेंदें और 6 रनों की जरूरत। रोशन ये अर्थात ये एक बहुत ही महान नाम मैं कहूंगा, श्रीलंका टीम के रोशन महानामा आपको याद होंगे। जी हाँ, यहाँ पे रन लेने की कोशिश, मगर रुपेश गायकवाड़ को यहाँ पे वापस लौटना होगा रनआउट के रूप में। और इसी के साथ अंपायर जी की तरफ कटाक्ष जरूर डाला था, अपील किया था वाइट के लिए, मगर अंपायर टच से मस नहीं हुए। और इसी के साथ ये बिंदी गेंद इस ओवर में काफी प्रभावित किया। दोनों भी बल्लेबाज हालांकि सेट बल्लेबाज थे, उसके बावजूद भी उनको रनों से वंचित किया, बड़े स्ट्रोक से यहां पे महरूम किया है और इस मैच को अपनी तरफ झुकाने में कोई कसर नहीं छोड़ी। खराब गेंद, और उस खराब गेंद का इंतजार बेसब्री से कर रहे थे। उस गेंद को खेल दिया स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। परशुराम के बल्ले से आता हुआ ये छक्का, और इसी छक्के के साथ मैच को भी जीत लिया है, दिलों को भी जीत लिया है परशुराम अंधेरे ने।